2.2 द बॉय हू ब्रोक द बँक या लेसनचे इंग्लिश वर्कशॉप शिकण्याआधी आपण मार्जिन क्वेश्चन्स समजून घेऊया. त्यातील पहिला प्रश्न आहे, नेम द कॅरेक्टर्स ऑफ द स्टोरी. म्हणजे गोष्टीमधील पात्र यांची नावे लिहा. उत्तर, सेठ गोविंदराम, नथू, सीताराम, मिसेस श्रीवास्तव, मिसेस भूषण, मिस्टर भूषण, कमल किशोर, एल्डरली जेंटलमन, दीपचंद, ओल्ड गणपत, बैंक मैनेजर, टाउन फॉक्स. क्वेश्चन नंबर 2. विच ॲक्शन ऑफ नथू शोज हिज अनॉयन्स. अनॉयन्स मीन्स वैताग किंवा चीड. तर नथूच्या कोणती कृती ही त्याचा संताप, वैताग किंवा चीड दर्शविते? आन्सर, नथूज banging his pan against a dustbin and sweeping hurriedly and carelessly shows his annoyance. Third question. How do you show your annoyance? तुम्ही तुमचा संताप कसा दर्शवितात? Answer, I show my annoyance by not talking to anyone and do not eat food. Question number 4. To whom did Sitaram talk about Nathu? नथू विषयी सीताराम कोणाला बोलला? Answer, Sitaram talked to Mrs. Srivastav about Nathu. 5. Why was Mrs. Bhushan uncomfortable? श्रीमती भूषण अस्वस्थ का होत्या? Answer, Mrs. Bhushan was uncomfortable due to the summer heat. 6. Which shop was just next to the photography shop? छायाचित्रणाच्या दुकानाच्या पुढे कोणते दुकान होते? Answer, the barber shop was next to the photography shop. 7. Who did Dipchand call a bird? दीपचंद कोणाला पक्षी म्हणाला? Answer, Dipchand called said Govindram a bird. 8. Who was Mr. Srivastav talking to? श्रीमान श्रीवास्तव कोणासोबत बोलत होते? The answer is, there is no mention of Mr. Srivastav in the story. स्टोरीमध्ये मिस्टर श्रीवास्तव यांचा उल्लेख नाहीये. 9. Who surprised everyone and how? सर्वांना कोणी आश्चर्यचकित केले? Answer, old Ganpat, the beggar, who had crooked leg and had been squatting on the pavement for years calling for alms, surprised everyone by leaping to his feet and running at top speed in the direction of the bank. 10th question. What were the 4 rumors about Seth Govindram? शेठ गोविंदराम यांच्याबद्दलच्या 4 अफवा कोणत्या होत्या? Answer, the 4 rumors about Seth Govindram were: 1. He had indulged in excesses. 2. He had fled the state. 3. He had fled the country. 4. He had hanged himself from the tamarind tree and had been found by the sweeper boy. Question number 11. Who was the last to know about the Pipalnagar Bank going bankrupt? Pipalnagar Bank बुडते आहे हे कोणाला सर्वात शेवटी समजले? Answer, Nathu, the sweeper boy, was the last to know about the Pipalnagar Bank going bankrupt. Question number 12. Discuss and share how are rumors spread. Are the rumors harmful? Why or why not? अफवा कशा पसरतात? अफवा हानिकारक असतात का? का असतात किंवा का नसतात? चर्चा करा व इतरांना सांगा. Answer,
Rumors are spread by people exaggerating something they have heard and telling someone else. They are spread due to people's nature of gossiping. Rumors are harmful because they can cause panic amongst people, which can lead to other problems. इंग्लिश वर्कशॉपचे क्वेश्चन आन्सर्स आता आपण समजून घेऊया. क्वेश्चन नंबर 1 आहे, हू एम आय? आयडेंटिफाय द कॅरेक्टर फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. मी कोण आहे पाठामधून पात्र शोधा. आता एक वाक्य दिलेलं असेल त्या व्यक्तीबद्दल, तर ते वाक्य कोणाबद्दल आहे, ते वर्णन कोणाबद्दल आहे ते आपल्याला इथं सांगायचं आहे. त्या पात्राचं नाव सांगायचं आहे. ए, आय एम द वॉशरमन्स सन. हू एम आय? मी धोब्याचा मुलगा आहे, तर मी कोण? उत्तर आहे सीताराम. बी, आय एम द ओनर ऑफ द बँक. हू एम आय? मी बँकेचा मालक आहे, तर मी कोण? सेठ गोविंदराम. सी, आय एम द स्वीपर. हू एम आय? मी झाडू कामवाला आहे, तर मी कोण? नथू. डी, आय एम द फ्रेंड ऑफ मिसेस श्रीवास्तव. हू एम आय? मिसेस श्रीवास्तव यांचा मी मित्र आहे किंवा मैत्रीण आहे, तर मी कोण? मिसेस भूषण. ई, आय एम द हेअर ड्रेसर. हू एम आय? दीपचंद. एफ, आय हॅव अ क्रुकेड लेग. हू एम आय? ओल्ड गणपत. ज्याचा पाय अपंग होता असा कोण? तर उत्तर आहे ओल्ड गणपत. तर असा हा प्रश्न आपण हू एम आय समजून घेतला. या व्यतिरिक्त आणखी कोणाचं जर वर्णन आलं असेल तर त्यानुसार आपण त्या पात्राचं नाव शोधून लिहायचं असेल. इंग्लिश वर्कशॉप मधला दुसरा प्रश्न, मेक अ लिस्ट ऑफ कस्टमर्स ऑफ पीपल नगर बँक फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. पाठामधून पीपल नगर बँकेच्या ग्राहकांची यादी तयार करा. आन्सर, एल्डरली जेंटलमन, दीपचंद्स कस्टमर. दीपचंद, ओल्ड गणपत, बिटल सेलर, टेलर, ज्वेलर, फ्री वेंडर, other people in People Nagar. All these were the customers of People Nagar Bank. Question number 3. Match the following and write the complete meaningful sentences. खालील जोड्या जुळवा आणि संपूर्ण अर्थपूर्ण वाक्य लिहा. या प्रश्नामध्ये अर्धवाक्य हे ए कॉलम मध्ये दिलेले आहे आणि अर्धवाक्य बी कॉलम मध्ये दिलेले आहे. इथं आपण डायरेक्ट उत्तर लिहिलेलं आहे. ते दोघंही वाक्यांच्या जोड्या जुळवून त्यांची पूर्ण वाक्ये इथं लिहिलेली आहेत. अंडरलाईन केलेला पार्ट हा दुसऱ्या कॉलम मधल्या वाक्यांचा आहे. आन्सर 1. सीताराम वॉज लुकिंग आउट फॉर एनी जॉब दॅट माइट सूट नथू. 2. According to Mrs. Bhushan, it was the hottest summer in the history of People Nagar. 3. Govindram was holidaying in Kashmir. 4. The manager told the customers to go home and come back the next day. या प्रश्नामध्ये तुम्हाला दुसरे वाक्यही परीक्षेला दिलेले असू शकतात, तर त्यानुसार त्यांच्या जोड्या जुळवून वाक्य तयार करायचे असतील. क्वेश्चन नंबर 4. राईट हू सेड टू whom. कोण कोणास म्हणाले ते लिहायचे. आता वाक्य दिलेलं असेल, ज्यांनी जे वाक्य बोललेलं असेल ते वाक्य दिलेलं असेल, ते वाक्य कोण म्हणालं आणि कोणाला म्हणाले या पाठामध्ये ते आपल्याला लिहायचं आहे. तर हे जे वाक्य आहे, ए, डोंट रेज सच डस्ट. कोण म्हणालं? सीताराम सेड टू नथू. सीताराम नथूला म्हणाला. बी, हू वुड हॅव
thought the bank would collapse. हे वाक्य कोण कोणास म्हणालं? नथू said to himself. C. Where did you disappear? Answer. Mrs. Bhushan said to Mr. Bhushan. D. The bird has flown. Answer. The elderly gentleman said to Deep Chand, the hair cutter. आता बघूया पाचवा प्रश्न. Why was the manager of the bank in a dilemma? Write down in 5 or 6 lines in your notebook. बँकेचा व्यवस्थापक द्विधा मनस्थितीत का होता ते आपल्या वहीत आपण 5-6 ओळीत लिहायचे. If you read the paragraph about bank manager's condition, situation, you will find this information in that paragraph. Answer. The manager of the bank was in a dilemma because by noon the small bank had gone through all its ready cash. Emergency funds could only be obtained from another bank some 30 miles distant, and the manager was not sure whether he could persuade the angry crowd to wait until then. Moreover, there was no way to contact said Govindram on his houseboat in Kashmir. Question number 6. Cross out the odd man. दिलेल्या शब्दांमधून जो वेगळा शब्द असेल त्याला इथं क्रॉस करायला सांगितलेलं आहे, म्हणजेच खोडायला सांगितलेलं आहे. कधी कधी हा प्रश्न असा येतो की फाइंड द ऑड मॅन आउट. तर याचा असा प्रश्न जर आला असेल तर आपण काय करायचं, जो वेगळा शब्द असेल तो वेगळा शब्द हा शोधून लिहायचा उत्तरामध्ये. तर या प्रश्नानुसार याची उत्तरे अशी असतील. क्रॉस आउट द ऑड मॅन. आन्सर डायरेक्ट शोधून क्रॉस केलेला आहे. तर बघा, आधी आपण आन्सरही समजून घेऊ आणि ते आन्सर का आलं तेही समजून घेऊ. ए. स्वीपर, हुलिगन, बेगर, डिक्लेअर, लॉकर हे शब्द आहेत. यापैकी डिक्लेअर हा वेगळा शब्द आहे. तर वेगळा का आहे? बिकॉज स्वीपर, हुलिगन, बेगर आणि लॉकर ऑल दीज आर द नाउन्स. हे नाम आहेत, परंतु डिक्लेअर हे व्हर्ब आहे, म्हणजेच क्रियापद आहे. बी. आता हरिडली, केअरलेसली, सॅलरी, डेफिनेटली, सडनली. तुमच्या लक्षात आलंच असेल की हे जे इतर 4 शब्द आहेत, हरिडली, केअरलेसली, डेफिनेटली आणि सडनली, हे शब्द आहेत ॲडवर्ब्स आणि सॅलरी हा शब्द नाउन आहे. सी. इमिनंट, लेटेस्ट, पेवमेंट, ऑफुल, शॉकिंग. यांपैकी वेगळा शब्द आहे पेवमेंट, कारण हे जे इतर शब्द आहेत हे आहेत सगळे ॲडजेक्टिव्स म्हणजे विशेषणे आहेत, आणि पेवमेंट हा आहे नाउन म्हणजे नाम. आता डी. मॉर्निंग, स्कॅटरिंग, रेझिंग, कलेक्टिंग, शाउटिंग. यापैकी हे जे 4 शब्द आहेत हे क्रियापदाचे ING फॉर्म्स आहेत, आणि मॉर्निंग याला जरी ING आहे परंतु हे नाउन आहे. समजलं? 7. Find the describing words for the following from the text. पाठामधून खालील शब्दांचे वर्णन करणारे शब्द म्हणजे विशेषणे शोधा. विशेषणे ही आहेत. अंडरलाइन्ड वर्ड्स आर द डिस्क्रायबिंग वर्ड्स, मीन्स ॲडजेक्टिव्स. हे नाउन्स दिलेले आहेत. टूर, शॉप, विंडो, लेग या शब्दांचे वर्णन करणारे शब्द पाठातून आपण शोधून लिहायचे असतील, आणि ते असे आहेत. कस्टमरी टूर, फोटोग्राफी शॉप, प्लेड ग्लास विंडो, क्रुकेड लेग. नेक्स्ट.
आता हा प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर 8. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. हा एक टेबल दिलेला आहे आपल्याला. खालील तक्ता पूर्ण करा. हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्यात हे शब्द भरायचे आहेत. म्हणजे दिलेल्या शब्दांची हे रूपे आपल्याला भरायची आहेत. फॉर्म्स ऑफ द वर्ड्स. मग पार्ट्स ऑफ स्पीच जे आहेत त्यापैकी 4 पार्ट्स ऑफ स्पीच इथं दिलेले आहेत. व्हर्ब क्रियापद, नाउन नाम, ॲडजेक्टिव्ह विशेषण, ॲडवर्ब क्रियाविशेषण. तर एक एक आपण समजून घेऊया. पहिला शब्द दिलेला आहे पेमेंट. हे आहे नाउन. मग याचं क्रियापद काय असेल आणि ॲडजेक्टिव्ह काय असेल ते आपण शोधूया. त्याचं व्हर्ब आहे पे आणि ॲडजेक्टिव्ह आहे पेएबल. पुढचा शब्द दिलेला आहे सडनली. सडनली हा ॲडवर्ब आहे. तर त्याचं नाउन आणि ॲडजेक्टिव्ह काय असेल? सडननेस हे नाउन आणि सडन हे ॲडजेक्टिव्ह. नेक्स्ट वर्ड आहे डिक्लेअर. हा व्हर्ब आहे. मग त्याचे पुढील रूप काय असतील? नाउन आहे डिक्लेअरचं डिक्लरेशन, ॲडजेक्टिव्ह आहे डिक्लरेटिव्ह, ॲडवर्ब आहे डिक्लरेटिव्हली. पुढील शब्द आहे ॲडजेक्टिव्ह चीअरफुल. मग याचे वर्ब, नाउन आणि ॲडवर्ब काय आहेत? चीअर वर्ब. त्याचं नाउन आहे चीअरफुलनेस आणि ॲडवर्ब आहे चीअरफुली. आता पुढील प्रश्न. क्वेश्चन नंबर 9. Write in your own words a few sentences about each of the following. खालील प्रत्येकाबद्दल तुमच्या शब्दात काही वाक्य लिहा. पहिला कॅरेक्टर आहे नथू. आता या नथू या कॅरेक्टरबद्दल आपल्याला काही ओळीमध्ये, काही वाक्यांमध्ये माहिती लिहायची. तर याचा आन्सर आहे Nathu was the sweeper boy working in People Nagar Bank. He was annoyed as he had not been paid his salary even on the 20th of the month and was denied a raise of ₹2 per month as well. He told this to Sitaram, washerman's son, and unknowingly was responsible for the rumor spread about the bankruptcy of the bank. पुढचं कॅरेक्टर आहे मिसेस श्रीवास्तव. याचा आन्सर आहे मिसेस श्रीवास्तव यांच्याबद्दलची माहिती. Mrs. Srivastav lived in People Nagar. She was the one whom Sitaram spoke to about a job for Nathu. She gave the birth to the rumor about the bankruptcy of People Nagar Bank and told it to her friend Mrs. Bhushan. She had Aya and a cook at home. C. Seth Govindram. Answer. Seth Govindram was the owner of the People Nagar Bank. He was holidaying in Kashmir and completely was unaware of events happening in People Nagar. The bank manager failed to contact and inform him the critical situation in the bank. Next question. D. Sitaram. Sitaram बद्दलची थोडक्यात माहिती. Sitaram was the washerman's son. He was delivering the freshly pressed clothes to the customers on head and on bicycle barefoot. He was also Nathu's friend and was looking out for a suitable job for Nathu. He informs Nathu about the new job searched for him and the collapse of the bank. Sitaram was also unaware that he also played an important role in rumor
about Pipalnagar Bank. Tenth question. Expand the theme in a write-up of about 20 lines. खालील विषय 20 ओळीत विस्तार करून लिहायचा आहे आपल्याला. विषय आहे, the theme is A. Rumors are spread by fools and accepted by greater fools. अफवा मूर्खांकडून पसरवल्या जातात आणि महामूर्खांकडून स्वीकारल्या जातात. आता ही थीम अशा प्रकारे एक्सपांड केलेली आहे, ती आपण आता वाचून घेऊया. आन्सर. Rumors are huge problem in the society. Some miscreants create the wrong news and spread among the people. They create problems for their own pleasure. They spread rumors whenever they can. Unfortunately, these rumors end up hurting so many people in different ways. What is even more unfortunate is that people who read or hear these rumors end up believing in them without verifying the facts. They do not confirm the authenticity of the information. Foolish people believe in anything with closed eyes. Those who accept the false news are greater fools when compared to the ones spreading them. They allow such people to ruin society by accepting rumors, and the unity and well-being of the people is perturbed. No one should get upset or accept something if they are simply told about it, without verifying rumor is true or not. Our society is disturbed because of the rumors, and they start keeping distance among each other. This situation gives birth to misunderstanding. Sometimes they had clashes. Rumors spread panic amongst people. Their health is spoiled. It is unfortunate that today so many people keep forwarding things via text messages, chat applications, and through other means. They don't know whether it is real or simply misinterpreted. Therefore, it is rightly said that rumors are spread by fools but are accepted by even greater fools. पुढची एक थीम दिलेली आहे, बी. बुक्स आर अवर रियल फ्रेंड्स. याचा अर्थ आहे की पुस्तके आपले खरे मित्र असतात. यासाठी काही पॉइंट्स दिलेले आहेत, ते आपण आधी वाचूया. रियल फ्रेंड्स खरे मित्र, रियल कंपॅनियन खरा सोबती, वर्ल्ड ऑफ ट्रेझर्स संपत्तीचे जग, कॉन्फिडन्स आत्मविश्वास, अँड करेज टू स्पीक बोलण्याचे धाडस, इम्प्रूव्ह लँग्वेज स्किल्स भाषा कौशल्य विकास, ट्रेजर्स ऑफ नॉलेज ज्ञानाचा खजिना, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व्यक्तिमत्व विकास, कीप अस अवे फ्रॉम अनवॉन्टेड हॅबिट्स नको असलेल्या सवयींपासून आपल्याला दूर ठेवतात, कीप अस फोकस्ड आणि आपलं लक्ष केंद्रित ठेवतात. This theme can be expanded as. त्याचा आन्सर आहे, Friends are the real treasure in man's life. In our life, books play an important role. From childhood to old age, books are with us. Books are our true companions. They are always with us, wherever and whenever we go. We do not realize how books help us to build confidence and give us the courage to speak. Reading regularly helps in improving our language skills. Books are the treasures of knowledge.
The knowledge within books molds our way of thinking. It helps us learn things that we would otherwise not know. They also develop our personality as we read them. The best part about books is that they develop good habits within us. People who read regularly are often away from unwanted habits. They utilize their time fruitfully. All these habits create positive energy in us. Positive habits assist us in our daily lives, whether we are students or working in an office. Reading books is not only a good hobby, but an excellent way of life. Nothing can make us positive than books do. Books will always be by our side and never leave us during our time of need and remain with us all throughout the journey of life. Books show us the right way. We are always focused when we read any interesting book. There is no doubt that books are our real friends. Question number 11. It is a project. हा आहे प्रकल्प. Collect the names of books written by Ruskin Bond. रस्किन बॉन्ड यांनी लिहिलेल्या रस्किन बॉन्ड लिखित पुस्तकांच्या नावांचा संग्रह करा. असा हा प्रश्न आहे, प्रकल्प आहे. इथे काही पुस्तकांची यादी आहे, ती यादी आपण वाचूया. आन्सर: टाइम्स स्टॉप्स ॲट शामली, द रूम ऑन द रूफ, द टाइड ट्रेन ॲट देवली, द ट्री लवर, रोड्स टू मसुरी, बिन्याज ब्लू अम्ब्रेला, रस्टी, द रस्किन बॉन्ड चिल्ड्रन्स ऑमनिबस, Tales and Legends from India, A Flight of Pigeons, Book of Humor, A Season of Ghosts, The Road to the Bazaar. तसेच त्यांच्या आणखी काही रचना आहेत, काही पुस्तकांची नावे या लिस्टमध्ये आहेत.